साध्या सोप्या पद्धतीने देसी स्टाईल असं जे घरामध्ये अवेलेबल साबण आहे त्याच्यापासून आज आपण सँडविच बनवणार आहोत। अगदी हेल्दी आणि साध्या सोप्या पद्धतीने मी इथं रेसिपी शेअर केलेली आहे। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वात आधी एक कप घेतलाय, म्हणजे एक वाटी बेसन घेतलंय। 120 ग्रॅम बेसन आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मीठ टाकायचंय। अगदी थोडीशी हळद टाकली, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचंय। ओवा अर्धा चमचा घेतलाय, ओवा हाताने मॅश करून टाकूया। याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून ह्याचं बॅटर बनवायचं आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचे। तर परफेक्ट असं बॅटर बनवून झालंय। तर या ठिकाणी मला बरोबर अर्धा ग्लास म्हणजे 1 कप पाण्याचा वापर झालेला आहे। त्याच्यानंतर डोशाचा तवा ठेवलाय। तवा जास्त गरम करायचं नाही, एकदम लो फ्लेमवरती ठेवूया। याला तेल लावून घ्यायचं, तेलाऐवजी बटर, तूप कशाचा पण वापर करू शकता। जे आपण बॅटर तयार करून घेतलंय त्याच्यामध्ये ब्रेड टाकूया आणि अशा प्रकारे बेसन लावून घ्यायचंय। पूर्णपणे सर्व साईडने याला बेसन लावून घ्यायचंय। तर अशा प्रकारे मी इथं बेसन लावून घेतलंय। तर हे पण तव्यावरती ठेवूया। एखादा मिनिटभर हे बॅटर जे आहे ते थोडंसं सुकू देऊया। गॅस मी पूर्णपणे लो फ्लेमवरतीच ठेवलेला आहे। याला पलटी मारून घेऊया। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर या ठिकाणी मी इथं टोमॅटोचा सॉस घेतलाय, तो सॉस लावून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर मायोनीजचा सुद्धा वापर करू शकता किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल। तर याच्यावरती ठेवण्यासाठी मी इथं एक टोमॅटो, एक कांदा, त्याच्यानंतर अर्धा बीट आणि थोडंसं कोबी घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे टोमॅटो ठेवायचे आणि याच्यावरतीच आता आपण कांदा ठेवून घेऊया। कांद्याचे एकदम असे उभे पातळ काप केले, तुम्हाला हवा असेल तर गोल केला तरीही चालेल। त्याच्यानंतर कोबी टाकूया, एकदम पातळ असा कोबी चिरून घेतलाय। शिमला मिरची असेल तर शिमला मिरचीचा पण वापर करू शकता। हेल्दी आहे त्याच्यामुळे इथं मी बीटचा पण वापर केलेला आहे, जेणेकरून मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना अगदी हेल्दी रेसिपी आहे। अगदी थोडंसं तेल टाकलंय, नंतर चिली फ्लेक्स टाकलेला आहे। अगदी थोडं मी इथं चिली फ्लेक्सचा वापर केलाय। त्याच्यानंतर चीज क्यूब घेतलेलं आहे छोटंवाला, तर हे खिसून टाकते। ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण ह्याच्याने टेस्ट खूप छान येते। तर हे पलटी मारूया अशा प्रकारे। तर बरोबर एकसारखी साईज आपण आलेली आहे। तर दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया आणि याच्यावरती आतलं जे चीज आहे ते वितळण्यासाठी मी इथं झाकून ठेवलंय। साधारणतः एखादा मिनिटभर फक्त लो फ्लेमवरती झाकून ठेवलेलं आहे। तर हे काढून घेऊया। सेम याच प्रकारे बाकीचे सर्व आपण इथं सँडविच करून घेणार आहोत। तर परफेक्ट असे कलर बघू शकता त्याचा, आतपर्यंत ज्या प्रकारे सँडविच भरलेलं असतं सेम त्या प्रकारे आपला देसी सँडविच तयार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केली, थोडीशी वेगळ्या पद्धतीने। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। यातला एक तुम्हाला तोडून दाखवते। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। ट्राय केल्यानंतर पण कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।